महाराष्ट्र ग्रामीण न्यूजमध्ये मी विनोद कनाके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। माननीय सदस्य रामदास आंबटकर। सभापती महोदय, वर्धा जिल्ह्यात वर्धा ॲग्रो सोल्युशन मार्फत हळद लागवडीच्या साठी शेतकऱ्यांबरोबर करार करण्यात आला होता। शेतकऱ्यांना हळद बियाणे देऊन उत्पादन घेतल्यावर उत्पादित हळद 6 महिने होऊनही हळद विक्री केल्याचे पैसे मिळाले नाही। बरोबरीने वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांबरोबर यांनी जो करार केला होता, बियाणे उत्पादन घेतल्यानंतर बियाणे विकले, चेक शेतकऱ्यांना दिले, 3 महिन्यानंतर तेही चेक 3 महिन्यानंतर दिले, परंतु चेक बॉन्स झाले, चेक वटवल्या गेले नाही। त्यामुळे अशा बोगस कंपन्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागेही असं बरीचशी प्रकरणं समोर आलेली आहे। या प्रकरणाच्या माध्यमातून ही विदर्भ ॲग्रो सोल्युशन कंपनी सध्या बंद आहे। यांचं कार्यालय बंद आहे, त्यांचे फोन बंद आहे, लोक कंटाळून गेले आहेत त्यांच्याकडे एरझारा घालून। त्यामुळं आपल्याला या सभागृहात सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या कंपनीवर, या बोगस कंपनीवर, ह्या साठेबाजांवर आपण काय कारवाई करणार आहे आणि केव्हापर्यंत याचं आम्हाला उत्तर मिळेल। सन्माननीय सदस्यांनी जी हळदच्या बाबतीत हे खरं म्हणजे पूर्ण व्यवहार हा परस्पर झालेला आहे। ह्या व्यवहाराचा मार्केट कमिटीचा किंवा पणन विभागाचा परवानगी नाही आहे त्यांच्याकडे। अशा कंपन्याला यांनी जी हळद दिली त्यांच्याबद्दल आपण कारवाई करण्यासाठी आम्ही विदर्भ ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्या या प्रकरणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, यामध्ये कुठंच तीळ मात्र शंका नाही। या कंपनीच्या विरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून आपण गुन्हा दाखल करण्याच्या सूचना तात्काळ देण्यात येईल आणि याचा सखोल तपास केल्यानंतर गृह विभागाने संबंधित पोलीस स्टेशनामध्ये या बाबतीत आपण गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात येईल। म्हणजे या प्रकरणाला होऊन 6 महिने झाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीये, शेतकरी दोन्ही बाजूनी लुबाडला गेलेला आहे। त्यामुळे अशा विषयामध्ये सरकारने घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे, परंतु याचा कालावधी काय असेल माननीय मंत्री महोदय, याचा कालावधी काय असेल, किती दिवसामध्ये हे प्रकरण निपटणार आहे? जितक्या लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करून तपास केला तितक्याच लवकर आपण त्यांच्या विरुद्ध कारवाई करू। मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज।